चला आज काहीतरी साधं सोपं आणि चटपटीत खाऊया, कारण आता गोड खाऊन खाऊन जरा जिभेची चव थोडीशी तिखट मागते. त्यासाठी ते इथे मी ढोकळा बनवून घेतलेला होता. तुम्ही रव्याचा ढोकळा बनवा किंवा तुम्ही आपल्या जे इडलीचं बॅटर मिळतं ना त्याचा सुद्धा ढोकळा बनवू शकता. त्यानंतर इथे मी लावलेला होता पास्ता पिझ्झा सॉस किंवा तुम्ही ते शेजवान चटणी सुद्धा लावू शकता. मी थोडंसं अर्धा याच्यावर बनवते, कारण की हा नवीन प्रयत्न आहे, कोणाला आवडेल नाही आवडेल सांगता येत नाही त्यासाठी. त्यानंतर इथे चिली फ्लेक्स आणि हर्ब्स टाकलेले होते आणि भरपूर असं चीज टाकलेलं होतं. आणि याला आपण जसं आपला ढोकळा स्टीम करतो ना त्या पद्धतीने आपल्याला परत त्याला थोडंसं स्टीम करून घ्यायचं आहे. चीज टाकल्यावर सुद्धा मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेलं होतं. तर जसा करतो त्याप्रमाणे परत स्टीम करून घ्यायचं आहे फक्त 5 मिनिटासाठी. आणि बघा हे चीज छान मेल्ट होतं आणि बस असा छान असा ढोकळा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी एका घरी खाल्लेला होता, मी म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करूया आणि खरंच याची चव खूप छान लागते. याच्या आधी तुम्ही असा ढोकळा बनवला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ही डिश ट्राय करा. बाय.